शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे। अजित पवारांची गुलाबी यात्रा पुढे गेली की मागे गळती लागते असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। ईडी आणि सीबीआयला घाबरून काही जणांनी शरद पवारांची साथ सोडल्याचा पुनरुच्चार देखील अमोल कोल्हे यांनी केलाय। गुलाबी जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाहीत असंही कोल्हे यांनी म्हटलं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज कोल्हापूरमध्ये पोहोचली, यावेळी ते बोलत होते। मला आता साईसाहेबांनी सांगितलं की गुलाबी जॅकेटवाल्यांची यात्रा इथे येऊन गेली। तुमच्या हसण्यावर महाराष्ट्रातच परिस्थिती तशी झाली आहे। गुलाबी जॅकेटाची यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली, यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली, यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली। आता नवरात्र सुरू आहे, पितृपक्ष संपलाय आणि त्यामुळे लागलेली गळती तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात करेक्ट आहे तुमचं दिसायला लागलं। कारण जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही, चिन्ह चोरलं म्हणून पक्ष कुणाचा होत नाही। 2 जुलै 2023 ला पुन्हा एक भूकंप करण्यात आला। 50 खोके एकदम ओके असं होत असताना 50 खोके एकदम ओके बरोबर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सला घाबरलेत बोके अशी परिस्थिती झाली आणि काही जणांनी भूमिका बदलल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।